ची सेवा करत असतो। सद्गुरू गोंडा महाराज संस्थांचा दिंडी सोहळा अनेक वर्षापासून जरी इथून जात असला तरी आता बोलत असताना आठवण निघाली की वैकुंठवासी हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न मुकुंद महाराज जोशी मुकुंद महाराजांना या वैकुंठवासी विठ्ठल पाटील लोमटे यांनी विष्णू विठ्ठल पाटील लोमटे यांनी इथं निमंत्रण दिलं आणि त्यावेळीपासून आपली दिंडी इथं चहा पाण्यासाठी थांबायला लागली। आता त्या गोष्टीला 30 वर्षापेक्षा जास्ती कालावधी उलटून जातो। आज आपल्याकडे थोडासा वेळ आहे, दरवर्षीपेक्षा आपण इथं लवकर आलेलो आहोत, त्याच्यामुळे 5 मिनिट आपल्या समोर काही बोलावं म्हणून मी इथे येऊन बसलो। 30 वर्षापासून चालू असणारी सेवा आजही तेवढ्याच आनंदाने तेवढ्याच उत्साहाने पूर्ण झाली। नुसतं आपल्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था नाही तर पुढे पंढरपूरलाही आपली व्यवस्था व्हावी याच्यासाठी म्हणून काही धान्यही इथं दिलं जातं। त्या सगळ्याचा स्वीकार करून आपण पुढे जाणार आहोत। किती काळापासून इथं दिंडी येते याचा विचार चालू असताना आणखीन एक गोष्ट डोक्यात आली, ती म्हणजे आपल्या दिंडीत आता सामील असणारे हरिभक्त परायण नंदकुमार महाराज कुलकर्णी केरूरकर यांनाही दिंडीमध्ये येऊन आज 3 तप पूर्ण होतात। 36 वर्ष झाली ते आपल्या दिंडीमध्ये आहेत आणि योगायोगानं आज त्यांचा वाढदिवस आहे। आता ही त्रितपपूर्ती त्यांची साजरी करावी, कशी करावी, कुठं करावी याचा विचार मनात आला। त्यावेळी हे ठिकाण माझ्या डोक्यात आलं आणि आता ज्यावेळी मी तिथं बसलो होतो त्यावेळी मनात विचार आला, इथंच का करावं वाटलं, कारण दोन्ही त्या नंदू महाराजांनी सेवा चालू केली त्यांच्या कालावधी आणि इथं सेवा झाली तो कालावधी पाहिला तर दोन्ही समान जवळचे यायला लागले आणि म्हणून इथंच करावी ही इच्छा भगवंताची असल्यामुळं, संतांची सद्गुरू गोंडा महाराजांची असल्यामुळं एवढा प्रदीर्घ कालावधी दिंडीमध्ये घालवणारी फार मोजकी मंडळी, त्यात वैकुंठवासी हरिभक्त परायण मुकुंद महाराज जोशी ढोकीकर, त्याच्यानंतर आपण पाहत होतो दिलीप महाराज जोशी नळगिरीकर, त्याच्यानंतर वैकुंठवासी सूर्यभान पाटील, त्याच्यानंतर आता लक्ष्मण गुरुजी आहेत। बऱ्याच वर्षापासून ते दिंडीत येतात, आमच्या लहानपणापासून नाही, मला तर वाटतं माझ्या जन्माच्या आधीपासून येतात ते काय, अशी ही जुनी मंडळी। आता काळ चालून आलेला आहे, संधी हातात आहे म्हटल्यानंतर त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। आपण सगळी सेवक मंडळी आहोत, आपण भगवंताची सेवा करतो ती काही मेवा मिळावा म्हणून नाही आणि कुणी करत असेल तर करू नका हे पहिल्यांदा सांगणं आहे। निस्वार्थ भावाने निष्कपट बुद्धीने भगवंताची सेवा केली पाहिजे। वारीला जात असताना आपल्याकडे म्हटलं जातं काही हौशे गौशे नवशे असतात, आपण हौसाई आपली पूर्ण करायला वारीला येत नाही। आपला नवस एकच असतो, तो म्हणजे 8वीन पाय, हा माझा नवस, दुसरा नवस आपल्याकडे नाही। आणि काही गवसाय करता म्हणून आपण येत नाहीत। जर वारीला येऊन काही आपल्याला गवसावं वाटत असेल तर एकच गवसलं पाहिजे, ते म्हणजे भगवंताचे पाय। दुसरं तिसरं काही गवसाय करता म्हणून आपण वारीला येऊ नये। आता ही वारी चालू असताना आपण सेवा केली, निस्वार्थ भावनेने सेवा केली, निष्कपट बुद्धीने सेवा केली, पण ज्यांनी ज्यांनी प्रदीर्घ काळ ही सेवा केली त्यांच्या सेवेला काहीतरी आपण उतराई होण्याकरता म्हणून समर्पित केलं पाहिजे। म्हणून आज हरिभक्त परायण नंदकुमार महाराज कुलकर्णी केरूरकर वाढदिवसाचं औचित्य साधून आपण त्यांना सद्गुरू गोंडा महाराज संस्थांचा आशीर्वाद म्हणून पूर्ण आहेर करणार आहोत। आता आहेर हा सगळ्यांसाठी प्रेरक ठरणार आहे, कारण ज्यांनी वारी सुरू केली त्यांनी 36 वर्ष वारी केल्यानंतर मला आहेर मिळेल या हेतूनं, या इच्छेनं तरी वारी करावी। ज्यांची 36 पूर्ण व्हायचे त्यांनी किती पूर्ण आहेत आपला आपण मोजा, तेवढ्यापर्यंत वारी करा। 36 झाली की मला सांगा, इथंच तुमचा आहे। त्याच्याकरता आता हरिभक्त परायण नंदकुमार महाराज कुलकर्णी केरूरकर सद्गुरू गोंडा महाराजांचा प्रसाद त्यांना मी प्रदान करतो। त्यांना हार घातल्यानंतर आपण पुंडलिकावरती म्हणायचं, पांडुरंग चौकार मटन म्हणतात की